तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या आजच्या डेली ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांचा दिवस खूप मस्त गेला असेल. तर मित्रांनो, आज आपण खूप दिवस एन्जॉय केला, भरपूर काय ॲक्टिव्हिटी केल्या. तर मित्रांनो, व्हिडिओला पूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि काही मत असेल तर कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर चला सर्वात आधी आपण दुकान उघडू आणि टेबल व खुर्च्या बाहेर काढू. तर चला मित्रांनो, बघूया पुढच्या कामाला. आता गाडी चावीवरती ना मावाली घेऊन आलो मी चाललोय नानीकडं. मला मम्मीनं कांदे आणायला लावले होते. गाडीवाला आया अब तो कचरा निकाल. आता आपल्याला आरोला अभ्यास शिकवायचा आहे आणि आरो इथं बसणार आहे अभ्यास करायला. हे काय आहे? द्राक्षे, सफरचंद, फणस, पपई, लिंबू, चिक्कू, सीताफळ, स्ट्रॉबेरी, डाळिंब, आंबा, पेरू, कलिंगड, अननस, टोमॅटो म्हणजे टमाटर, पोटॅटो, म्हणजे बटाट. मग काय? कॅरट म्हणजे गाजर. हा. अजून काय? ओनियन म्हणजे काय? कांदा. हा. तर काय? लेडी फिंगर म्हणजे काय? भेंडी. हा. तर त्यानंतर रेडिश म्हणजे काय? मुळा. मुळ्याची भाजी म्हणजे मुळा. हा, ठीक आहे. तर चला मित्रांनो, आपल्याला आता ऊसाचा रस काढायचा आहे सर्वांना. नाही लगेच काय उठवतो ना. यहाँ पे सब बहुत प्यासे लोग हैं. सबको प्यास लग रही है धूप में. पता नहीं घर वालों को कैसी लगती, बाहर वालों को नहीं लग रही. छोड़ा कर उसका तुम अपने घर को ले. एवढं काल बरफ गलस कमी नाही बहिणी, काय नाही होत त्याला. याच्यामध्ये असा रस नाही राहील. मोकार गोड राहते. अगं आधी आता रस पेन मग फोडून घे ना. तर मित्रांनो, बाहेर इतकं ऊन आहे ना, इतकं ऊन आहे. आणि आता वाजला 1. तर मित्रांनो, आपण चाललोय आता परत बाजारात. गाडीचा वापरा गरम होती इकडं. तर मित्रांनो, बाहेर इतकं ऊन आहे ना, इतकं ऊन आहे. आणि आता वाजला 1. तर मित्रांनो, आपण चाललोय आता परत बाजारात. गाडीचा वापरा गरम होती इकडं. तर सध्या मी बसलोय सायबर कॅफेमध्ये, कारण की मला तिथे थोडंसं काम आहे. तर मित्रांनो, आपली हेअरस्टाईल कशी नक्की सांगा. आपलं काम झालंय. आता आपण आलो होतो शनिवारच्या कृष्ण मंदिरामध्ये. या मंदिर खूप चमत्कारिक आहे. एकदा ना बाहेरून लोक येत असते. काही मदत लागत नाही. टायमावर नाही आलं. थोडा वाईट सारखंच होतं.
त्यांना मग पप्पा दे ना. करना होता है ना, शुरुआत कड़ा हुआ ऐसे करना होता है. और फिर यहाँ पे लाइन क्यों नहीं होती? जा 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 हां जा. जसं की तुम्ही पाहिलं की आज आपण कसा दिवस एन्जॉय केला, फुल एनर्जीमध्ये आणि फुल एन्जॉयमध्ये, न आपल्या मेंदूमध्ये न काही टेन्शन घेता. तर मला असं म्हणायचं की सगळ्यांनी असाच दिवस एन्जॉय करावा. आणि भले तुमच्या मागं काही टेन्शन असेल, काही प्रॉब्लेम चालू जर असतील, तर प्रॉब्लेम्स खरं तर आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या राहत्या, पण प्रॉब्लेम्सला धरून बसणं नाही, त्याचं सोल्युशन नाही राहत. त्याच्यामुळे ते प्रॉब्लेमची चिंता करण्यापेक्षा आपलं जे विचार आहे आणि आपलं जे माइंड आहे ते दुसऱ्या आणि चांगल्या कामामध्ये लावायला पाहिजे. आणि प्रॉब्लेम्स तर कधी कधी सॉल्व्ह होतच राहतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम जास्त चिंता करायची नाही. आणि एखादी जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नसेल होत तर त्याच्या परमेश्वराशिवाय दुसरा काही उपाय नाही. त्याच्यामुळे आयुष्यात काही टेन्शन घेऊ नका. आणि व्हिडिओ आवडल्यास बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून माझे प्रत्येक आणि दररोजचे व्हिडिओ तुम्हाला येत जातील.